मिलिंद भारंबे, पोलीस आयुक्त नवी मुंबई, श्री संजय येनपुरे, पोलीस सह आयुक्त दीपक साकोरे, अपर पोलीस आयुक्त सचिन गुंजाळ, पोलीस उप आयुक्त यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे परिसरात अंमली पदार्थविषयी कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे यांचे पथकाला दिनांक 23 फेब्रुवारी 2026 रोजी त्याचे गुप्त बातमीदारामार्फत महावीर मॅजेस्टी, घोट कॅम्प, तळोजा येथे सुरिंदर सिंग उर्फ काळू तसेच त्याचा भाऊ मनिंदर सिंग असे हेरोईन या अंमली पदार्थाची विक्री करतात व त्यांचे राहते घरी त्यांनी अंमली पदार्थाचा साठा करून ठेवला आहे अशी खात्रीलायक बातमी मिळाली होती. याबाबत खात्री करून कारवाई केली. मिळालेल्या बातमीप्रमाणे पोलीस पथक व पंच असे ल खबरीतील ठिकाणी जाऊन NDPS कायद्यात असलेल्या तरतुदींनुसार छापा कारवाई करून पंजाब येथून आलेल्या 2 आरोपी सुरिंदर गुरुजंत सिंग उर्फ काळू वय 24 वर्ष, मनिंदर गुरुजंत सिंग वय 17 वर्ष, दोन्ही मूळ राहणार निहाल सिंगवाल, जिल्हा मोगा, राज्य पंजाब यांचे ताब्यातून एकूण 118 ग्रॅम वजनाचा हेरोईन व 143.6 ग्रॅम अफीम असा एकूण 1,22,19,500 रुपये मुद्देमाल बेकायदेशीररित्या विक्रीकरिता स्वतःचे कब्जात बाळगले असताना मिळून आले म्हणून इसम नामे सुरिंदर गुरुजंत सिंग उर्फ काळू, मनिंदर गुरुजंत सिंग व पाहिजे आरोपी ट्रक ड्रायव्हर यांचे विरुद्ध तळोजा पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर नंबर 78/2026 NDPS कायदा 1985 चे कलम 8 C 21 B 17 29 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास तळोजा पोलीस ठाणे करत आहे. सदरचे कारवाईमध्ये 6 पोलीस आयुक्त धर्मपाल बनसोडे AHTU अतिरिक्त कार्यभार आर्थिक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे, सपोनी/तुषार माने, पोहवा/1377 तायडे, पोहवा/4466 मेहतर पोना/4462 म पोना/2794 पाटील, पोशी/3158 पालवे, चालक पोशी/4708 भाबड हे सहभागी होते. आमच्याकडे अँटी नार्कोटिक्स सेल जे आहे त्याचे सिनियर PI संदीप निगडे आणि त्यांच्या टीमनी तळोजा घोट कॅम्प परिसरामध्ये 2 पंजाबी आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे, ज्यांचे नाव सुरिंदर सिंग उर्फ कालू आणि मनिंदर सिंग असे आहे. त्यांच्याकडून 118 ग्रॅम हेरोईन आणि 143 ग्रॅम अफीम जप्त करण्यात आलेला आहे, ज्याची बाजारभावानुसार किंमत जवळपास 1,02,00,000 रुपये आहे. पंजाबमधून हे ड्रग्ज आणून या ठिकाणी विक्री करणार होते. नवी मुंबई पोलीस दलाकडून सध्या म्हणजे अशा प्रकारची कारवाई करण्याची ही 6वी वेळ आहे. हा 6वा गुन्हा दाखल करतोय आपण पंजाबमधून आणलेल्या ड्रग्जच्या कारवाई संदर्भात आणि जवळपास 33 आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आलेली आहे. नशामुक्त नवी मुंबई किंवा नशामुक्त भारत अभियानांतर्गत आमचं अँटी नार्कोटिक्स सेल असेल किंवा प्रत्येक पोलीस स्टेशनला स्थापन करण्यात आलेलं अँटी नार्कोटिक्स स्क्वॉड आहे, यांच्याकडून अंमली पदार्थ विरोधी दमदार कारवाया सुरू आहेत. या संदर्भात कुणाकडे काही गोपनीय माहिती असेल तर आमची हेल्पलाईन सुद्धा आहे, त्यावर आपण कॉल करून माहिती देऊ शकता. पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.